शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो। दिनांक 14 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, ग्राउंड वरती 2 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे, तिकडे त्या शेड मध्ये 2 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे आणि इकडे 1.5 लाईन पिकअपची होती। टोटल आवक जर धरली आपण तर 400 ते 450 मध्ये आवक स्थिर आहे। आज पण बघू काय बाजार भाव निघतो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। दररोज प्रमाणे आपण पहिले ट्रॅक्टरचा बाजार भाव दाखवत असतो, त्याच्यानंतर पिकअपचा बाजार भाव असतो। दोघांच्या बाजार भावामध्ये काय अंतर असतो, काय सरासरी काय हायस्ट निघतं ते तुम्हाला आपल्या एकच व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्ड टिकात सगळ्यांचा बाजार भाव सांगेल, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघेल ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे क्वालिटीनुसार बाजार भाव जात असतो। कांद्याची जशी क्वालिटी राहील तसा बाजार भाव जाणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। चला भाव बघूया। ट्रॅक्टरच्या पहिली लाईन पासून पहिला नग बघतो आपण, बघू शकतो मी 955 रुपये जायले, 955 रुपीज। जरा क्वालिटी बघू शकतो कांद्याची 955। कुठले आपण पिंपळगाव पासून पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 1080 रुपये, 1080 रुपीज। 55 ते 60 साईज आहे। कुठला आहे कांदा? ठीक, बघू शकतो क्वालिटी मीडियम गोल्टा मिक्स आहे। काय गेलं? 925 रुपये, 925 जायले, 955 रुपये। कुठला आहे कांदा? ठीक आहे, पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 971, 971 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। ठीक, 971। बघू शकतो गोल्टा गोल्टी मिक्स आहे। किती गेले? 841 जायले, 841 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव। ठीक, बघू शकतो तुम्ही मित्रांनो ॲव्हरेज माल आहे। 800 किती? 71 का? 871 जायले, 871 रुपीज। कुठले आपण? करंजाळी। ठीक आहे, करंजाळी। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1003 रुपये, 1003 रुपीज। 50 ते 55 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे। ठीक आहे, बघू शकतो तुम्ही गोल्टा माल आहे। किती गेला गोल्टा? 980 रुपये जायले, 980 रुपीज। कुठले आपण? चिंचखेड। ठीक आहे, बघू शकतो तुम्ही गोल्टा आहे। किती? 990 जायले, 990 रुपीज। कुठले आपण? चिंचखेड। ठीक, बघू शकतो। काय भाव गेला? 956 रुपये जायले, मीडियम गोल्टा मिक्स आहे। 956, 956 रुपीज। कुठले आपण? उंबरखेड। ठीक, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 913 रुपये, 913 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। ठीक, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 55 ते 60 साईज आहे कांद्याला। काय भाव गेला काका? 1056 रुपये जायले, 1056 रुपीज। कुठला आहे कांदा? नारायणगाव। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। शिल्लक किती असेल कांदा अजून? 1 ट्रॅक्टर आहे। ठीक, पुढं बघू। काय भाव गेलं? बघू शकतो क्वालिटी मीडियम गोल्टा मिक्स आहे। काय भाव गेलं? 1000 रुपये जायले, 1000 रुपीज। कलर आहे कांद्याला। ठीक आहे, कुठला आहे कांदा? जोपूळ। अच्छा, बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे, जोपूळचा कांदा आहे। ठीक, शिल्लक किती असेल कांदा अजून? 2 ट्रॅक्टर। ठीक, पुढं बघ, बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे। किती गेली गोल्टी? 751 जायले, 751 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव। ठीक, 751। बघू शकतो तुम्ही 801 रुपये का? 801 रुपये जायले, 51। अच्छा, 851 जायले, 851 रुपीज। कुठले आपण? चिंचखेड। ठीक, काय भाव गेलं? 1024 रुपये, 1024 रुपीज। 1024 रुपये पिंपळगाव वसंत। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलाय? 960 रुपये,
960 रुपये जायले 960 रुपीज. कुठला आहे कांदा काका? बेडचा कांदा आहे. ठीक आहे 960 रुपये. पुढे बघू. तर मित्रांनो पहिले लाईनचा पहिला नग बघतो आपण. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1052 जायले 1052 रुपीज. कुठला आहे कांदा? वण्याचा कांदा आहे. 1052 जायले. बघू शकतो. कोणतं बियाणं यायचं गाव? ठीक. पुढे बघू. किती गेला? 1000 रुपये गेला. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1000 रुपये. मीडियम साईज आहे. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? नैताळा आंबेवाडी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. किती शिल्लक कांदा? 2 गाडे. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 955 रुपये जायले. 955 रुपीज. 955. कुठला आहे कांदा? पिंपरी. बरं. बघू शकतो. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. किती शिल्लक कांदा? 2 गाड्या भरतील. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलो? 950 रुपये. 950 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड. बरं. 950 रुपये. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला काका? 952 रुपये जायले. 952 रुपीज. कुठले आपण? पालखेड. बरं. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे. ठीक. किती कांदा अजून बाकी? संपला का? बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 915 रुपये. 915 जायले. 950 रुपीज. काल होते काका? नाही ना. ठीक. आणि कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईजमध्ये 50-55 साईज आहे. काय भाव गेला? 925. 925 जाईल. कोणता कांदा आपला? पण मग 925 गेलाय ना. ठीक आहे. 925 जाईल. पुढं बघू. काय भाव गेला काका? 600 रुपये चोपडा आहे. बघू शकतो. 600 रुपये. 600 रुपये. कुठले आपण? बहादुरी. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1000 रुपये. 1000 रुपये जायले. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक. किती शिल्लक कांदा अजून? एखाद गाडी आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही 55 ते 60 साईज आहे कांद्याला. काय भाव गेला? 11-15 जायले. 1155 रुपीज. कुठला आहे कांदा? सावरगाव ना. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? 3-4 ट्रॅक्टर आहे. बरं. ठीक. पुढं बघू. काय गेलं? 900 रुपये. 900 रुपीज. बघू शकतो तुम्ही 900 रुपये जाईल. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं ते? ठीक आहे. घरगुती बियाणं. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही मीडियम साईजमध्ये कांदा आहे. एक साईज माल आहे. किती गेला काका? 980 रुपये जायले. 980 रुपीज. कुठला आहे कांदा? मात्रेवाडीचा कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही मीडियम साईज कांदा आहे. किती गेलं? किती गेलं? 952. 952 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवड. बियाणं कोणतं त्याचं? ठीक. किती शिल्लक कांदा? 2 एक ट्रायल आहे. ठीक. पुढं बघ. काय भाव गेलो? 1014 रुपये जायले. 1014 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. बर. किती शिल्लक कांदा? 5-6 गाड्यावर. ठीक. काय भाव गेलो? 700 रुपये. ठीक आहे. कुठले आपण? हो सर. ठीक आहे. काय भाव गेलं? का तरी एक आकडा 600 500 किती? 800 रुपये जाईल. बघ सर तुम्ही 800 रुपये. 800 रुपीज. कुठले काका आपण? बर. किती कांदा बाकी असेल अजून आपला? 2 ट्रॅक्टर आहे. ठीक.
55 ते 60 साईज आहे. काय भाव गेला? 900 रुपये जायले. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपरखेड. बर. काय भाव गेला दादा? 1100 रुपये. 1100 रुपीज. 1100 रुपये. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. शेतकरी नाही का? बर. काय भाव गेलं? 1000 रुपये जायले. 1000 रुपीज. बघ 1000 रुपये. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. ठीक. 800 रुपये जायले. कुठला आहे कांदा? खैरवाडी. 800 रुपये जायले. 800 रुपीज. किती कांदा शिल्लक अजून? दोन एक पिकअप आहे. बरं ठीक. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक. कुठं बघू शकतो तुम्ही. 60-65 साईज आहे. काय भाव गेलं? 1000 रुपये जायले. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1051 जायले. 1051 रुपीज. कुठला आहे कांदा? निपाड. रवळस पिंपरी. बियाणं कोणतं होतं याचं? अनुराधाचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून? 8 एक ट्रॅक्टर आहे. ठीक. बर. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. काय गेलं? 953 रुपये. 953 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपरीचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1130 जायले. कुठला आहे कांदा? पिंपळणारे. बरं. पिंपळणाऱ्याचा कांदा आहे. 1130. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? 2 एक ट्रॅक्टर आहे. बरं ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1060 रुपये. 1060 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी बोई. 1060. 55-60 साईज आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? अच्छा. पुन्हा पुरसुंगीचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा? 2 गाड्या भरतील. ठीक आहे. पुढं बघू आता.